नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बल्मा सातारा एक्सप्रेस बल्माने काल कोरेगावमध्ये आपल्या आदत सुंदर बरोबर एक नंबर करून विजयाची हॅट्रिक केलेली आहे. म्हणजे पुसेगावच्या नंतर 3 मैदानामध्ये आपला सातारा एक्सप्रेस बल्मा पळाला आणि तिन्ही मैदानांमध्ये या बल्माने आपल्या एक नंबर केलेला आहे. पहिलं एक नंबर केला होता अंगापूरच्या मैदानामध्ये, जिथे बल्मा आणि बकासूर पळाला होता. त्याच्यानंतर आबासाहेब केसरीमध्ये 3-4 दिवसापूर्वी जे आबासाहेब केसरी मैदान झालं, त्या आबासाहेब केसरी मैदानामध्ये बल्मा आणि सरदार पळाला होता. आणि काल झालेल्या कोरेगावच्या आदत मैदानामध्ये बल्मा आणि आपला आदत सुंदर पळाला. आणि ह्या तिन्ही मैदानांमध्ये बल्माने एक नंबर करून ह्या आठवड्यामध्ये त्याने 3 फायनल मारलेत आणि 3 फायनल मारून हॅट्रिक करण्याचा योग आणि हॅट्रिक करण्याचा पराक्रम आपल्या सातारा एक्सप्रेस बल्माने केलेला आहे. मित्रांनो, एका मोठ्या आजारातून, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून बरं होऊन इतका पळ दाखवणे आणि इतक्या फायनली करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, कॅन्सर किती मोठा आजार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा आजारातून बरं होऊन या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गेल्या मैदानामध्ये सुनील मोरे सरांनी देखील सांगितलं की हा बैल आबासाहेब केसरी मैदानामध्ये गट कडेकडून पळाला, सेमी कडेकडून पळाला आणि फायनल पण कडेकडून पळाला. आपल्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये कित्येक लोक असे आहेत की गाडी कडेला लागली की असं म्हणतात की आता काय आपला नंबर होऊ शकत नाही. पण या बैलाने गट, सेमी आणि फायनल तिन्ही कडे करून करून एक गोष्ट सगळ्यांना दाखवून दिली की कडेकडून पण आपण नंबर करू शकतो. कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून या बैलाने दाखवून दिलं की आपल्याकडे जिद्द असेल, आपल्याकडे चिकाटी असेल, आपण कोणत्याही आजारावर मात करून त्यातून बाहेर येऊन आपण चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य घालवू शकतो. मित्रांनो, अशा या सातारा एक्सप्रेस बल्माला आपल्याकडून मानाचा सलाम. आणि हा सातारा एक्सप्रेस बल्मा आपला असाच कायमस्वरूपी गुलालात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.